कशा करताय तर कळण्याकरताय. मग कळण्याकरता जर कीर्तन असेल तर कळणं कळणार का सांगावं. गंमत आहे की ते म्हणाले की आम्हाला कळलं की मनुष्य येतो. इथे जर आपण म्हटलं की तुम्हाला अधिकारच नाही, तुमची योग्यताच नाही, तुमची लायकीच नाही, कोण येतो. तुझी तरी आहे का. प्रवचनकाराची कीर्तनकाराची अशी लायकी असावी की बसलेल्या लहान मुलाला सुद्धा सांभाळावं, इतकी लायकी असावी. म्हणून मी त्यांना म्हटलं की अवघड सांगणं सोपं आहे, पण सोपं सांगणं अवघड आहे. सोपं केव्हा सांगता येतं, नीट कळलं तर. भाकरी गोल केव्हा होते, सांगून नाही, अनुभवाने नीट कळली तर. कशी करायची तिने करायला पाहिजे. करून 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 नाही तर काय आहे, गोल जरी पोळपाट असला तरी ती त्रिकोणीच होते, चौकोनीच होते. ती कधीही गोल होत नाही. मध्ये पातळ तर काटाला जाड, काटाला जाड तर मध्ये पातळ, अशी काहीतरी होत राहते. पण अनुभवातून आल्यानंतर सांगायला नको, 2 मिनिटात भाकरी तयार. याचा अर्थ आईने कळलं असेल सांगितलं, करपली पहिल्यांदा भाकरी तरी काही हरकत नाही. केव्हा भाकरी उलटायची, केव्हा करायचं, हे तसं महत्वाचं आहे. तसं कीर्तन किती सोपं असावं, जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करावं. प्रवचन हा भाग निराळा आहे, दोन्ही भाग आहेत. आता पुण्याला 37 वर्ष दगडूशेठ हलवाई गणपतीची ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 आदीची प्रवचनं चालू आहेत. पण एकादशीला कीर्तन असतं. कीर्तन कसं आहे, सामुदायिक उपासना आहे, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. प्रवचन कसं आहे, सांगणारा सांगतो, ऐकणारे ऐकावं नाही तर न ऐकावं. पण कीर्तनामध्ये कसं आहे, म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. हे काय झालं, मीच कीर्तन करत नाही तर माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा कीर्तन करू लागला. म्हणजे सामुदायिक उपासना आम्ही कीर्तन. आणि ती सामुदायिक उपासना सर्व थरातल्या लोकांना करता येतं, हे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, चांगला का वाईट, खरा का खोटा, पुण्यवान का पापी. नव्हे, मला वाटतं पापी तर नंबर 1चा अधिकारी आहे, कारण त्यालाच पुण्यवान व्हायचं आहे. मी प्रमाण देतो. अभंग सगळा म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे वारकऱ्यांना. एक आम्ही गाऊ विठोबाचे अनेकांचे काम, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, तुका म्हणे महा. कोण अधिकारी नाही का, वेदांतामध्ये अधिकारी कोण, विषय कोण, प्रयोजन काय वगैरे सांगतात. मग हरिकीर्तनाचा अधिकारी कोण, तुका म्हणे महापातकी पतित, पण होती जीवनमुक्त हेळा मात्र. हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे या काळा करताय तेच करावं, जे या काळा करता नाही ते करून चालत नाही. पूर्वीची महाराज मंडळी बैलगाडीतून फिरत होती. जुना काळ, रस्ते कुठले नाही का. आता पूर्वीचे आपले अलिबागकर महाराज जे आले तेव्हा काय, मलाही माहिती आहे, आज काही 84 म्हणजे काही कमी वय नाही. मी तुमच्या त्या नागोठाण्याला गेलोय. पूर्वीचे रस्ते, आजचे रस्ते, आजचे माणसांचे कपडे, त्यावेळच्या माणसांचे कपडे, फारच सगळा फरक आला का लक्षात. हो, अहो चहा प्यायला कुठे मिळायचं नाही, तिथे नाक्यावर यांचं भज्याचं हॉटेल आहे. नाही का, अहो इतके चांगले भजी करतात ना, एकादशी असेल तरी मोह सुटतो माणसाला खावं. अर्थात मी कधी खाल्ली नाहीत, एवढंच सांगतो. कधीतरी असेल तर आमचे अलिबागकर महाराज बरोबर असतात. चला महाराज, त्यांची इच्छा आहे, बर चला तर चला. प्रेमाने आवडीने बोलवलं आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, बाकीचं काही नाही. ती चालते, तेवढी चालते, सगळ्यांनाच चालते ना. चातुर्मास सोडून अगदी जे खात नाहीत ते फक्त चातुर्मासात खात नाहीत, काही काही समोर खात नाहीत.
आमच्या गदर बाजाराने टाळी दिली मला. समोर खात नाहीत पण मागून खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. मागून बायकोला मागून खातात. अगं ते काही जमलं नाही जरा तसं लक्षात घ्या की ज्या काळामध्ये जी गोष्ट खटारा मागच्या काळचा बरोबर आहे. आता जर गोपाळ महाराज बाजे म्हणाले आम्ही निघालो खटाऱ्यातून, बाबा महाराज मी म्हटलं की येतो मी तुमच्या गावाला, कुलकर्णी साहेब तुमच्या गावाला येतो पण एक खटारा पाठवून द्या, बैलजोडी चांगली पाठवा, जरा झुलबिल घाला. ते म्हणे महाराज ते काही मला फटकन म्हणणार नाहीत की तुम्ही शुद्धीवर आहात का, पण त्यांना असं वाटेलच मनातून की कोणत्या युगात आहेत आणि बाबा महाराज काय बोलतायत. हा का करू, पण असं करूया महाराज तुम्ही गावाच्या वेशीवर या आणि तिथून आपण बैलगाडीतून मिरवणूक काढू. हा ठीक आहे, पण मुंबई पासून बैलगाडी अशक्य. आता नागपूरला वर्षातून 2-3 वेळा जातो, तिथे रेल्वेने विमानाने जातो. कशा करता सांगितलं, ज्या काळाकरता जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करावा. नको ते साधन नको त्या काळामध्ये वापरू नये. तसं कलियुगी करावे हरीचे कीर्तन. कलियुगामध्ये काय करायला पाहिजे, नको ते करू नकोस. योग याग जप तप ह्या भानगडीतच पडू नकोस, तुला जमणारच नाही. एकाने मला प्रश्न विचारला माळा घातल्यानंतर, आम्ही सांगतो ध्यान करा. ध्यान करा म्हणजे काय, पांडुरंगाची मनामध्ये पूजा करा वगैरे वगैरे एवढं, त्याच्यापेक्षा काही नाही. मला म्हणाले आम्ही ध्यान करतो. म्हटलं देव किती वेळ दिसतो. नाही एक सांगू का, डोळे उघडे ठेवून तरी दिसेल पण डोळे झाकल्यानंतर देव सोडून बाकी सगळं दिसतं. काय गंमत आहे. तुम्हाला काय वाटतं डोळे झाकलं म्हणजे देव दिसेल. माझा उलटा प्रश्न आहे, ज्याला उघड्या डोळ्याला प्रत्येक ठिकाणी परमात्मा असून सुद्धा दिसत नाही तोच आंधळा. आंधळा कोण, आंधळा कोणाला म्हणावं नाही का. अध्यात्म जास्ती काही सांगत नाही, आपल्यालाच काल्याचं कीर्तन आहे बरं का. उद्या जर माणसं चांगली जमत होती, काल्यालाही भरपूर समाज आला असं म्हटलं म्हणून जर उद्या आले तर माणसं म्हणतील का आला. नाही कळलं, आज काय काला आणि उद्या का आला. का आला, अहो 4 दिवस 5 दिवस कार्यक्रम होते ना आता आलाय होय, आम्हाला कळलंच नाही. भाग्य तुमचं. कशा करता सांगितलं मी की कोणत्या युगामध्ये काय करावं. तसं कलियुगामध्ये दुसरं काही करूच नाही. एक लक्षात ठेवा, योगियांचा महायोगी वेगवेगळ्या योगियांचा मेरुमणी शिवभगवान काय करतात, श्रीराम राम 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 श्रीराम राम राम. दुसरं काही करतात. कैलास पर्वतावर जाऊन योग समाधी दिली सोडून. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा योगाची आदिनाथापासून चालत आली, म्हणजे शंकरापासून. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती. गैनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सार चोजविले. बरोबर आहे ना. मग योगाची परंपरा वळली कुठे. महाराज वैशिष्ट्य आहे याच्यात. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं हे काही खरं नाही, हे काही खरं नाही. पहिला शिव आहे तर दुसरा विष्णू आहे तर तिसरा पुन्हा शिव आहे. नाही कळलं. पहिले आदिनाथ शंकर, आदिनाथ गुरु सकळ सिद्धा, मच्छिंद्र विष्णू, मग पुन्हा शिव. बरोबर आहे. मग पुन्हा विष्णू, मग निवृत्तीनाथ पुन्हा शिव आणि ज्ञानेश्वर महाराज पुन्हा विष्णू. वर्म कळलं का. हे दिसायला 5-6 नावं झाली पण आहेत दोघच. माझं तुझ्याकडे आणि तुझं माझ्याकडे. काय जेव्हा बापाला माहिती असतं की पोरं पैसे मागणार आहेत तेव्हा तो बायकोजवळ ठेवायला देतो. म्हटलं असं का हो. नाही म्हणले आलं की पोरं लगेच कवटाळतात कशात हात घालतात, त्यापेक्षा अगोदर दिलेलं बरं.
काय मोठा अवघड असतो काय. आणि आईच्या ताब्यात असलं आणि तिला कळलं की पोरग मागणार आहेत की ठेवा, जा तुमच्या बापाकडे मागा. काय तसं महत्वाचा भाग इथे असा आहे की कोणती गोष्ट कोणत्या काळामध्ये केव्हा करावी हे जर कळलं तरच परमार्थ होऊ शकतो. योग याग, यज्ञ याग आपण करतो, पण याग करायला काही बंदी नाही, पण या काळा करता नाही. माझं म्हणणं कळलंय? 100 रुपये किलो तांदूळ होत चाललाय आणि तो कुठे तुम्ही जाळता? नाही का? चांगला तांदूळ 100 पेक्षा जास्ती आहे, बरोबर आहे. आणि तो कुठे जाळता? त्यापेक्षा ज्याचं पोट जळतंय, तांदूळ जाळण्यापेक्षा ज्याचं पोट जळतंय त्याच्या तोंडात एक 5 घास जाऊ द्या की खरा अर्थाने यज्ञ झाला. हे बघा, इथे जठराग्नी आहे, पोटामध्ये जठराग्नी आहे, आणि तिथे घास घातल्यानंतर त्या अग्नीमध्ये झाल्यानंतर तिथे सुद्धा यज्ञच होतो, हे विसरू नका. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, गुरुराया आता बंद करा. आणि सर्वांना मोठा गोष्ट आहे ती जास्त सांगत नाही, सर्वांना वाटण्याचा अधिकार द्या. ते मधला भाग सांगत नाही, फक्त एकच उभी सांगतो. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान बसाओ, येडे वरदे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. हे वरदे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. हा ते म्हणाले, ही आपली पद्धत नाही. एक गुरु एक शिष्य हा रूढला साच व्यवहारू. ही पद्धत नाही आपल्याकडे. ते म्हणली, पद्धत नाही तर तुम्ही तयार करा, इतके समर्थ तुम्ही आहात. नाही का? ताकद असेल तर नवीन पद्धत करायला काय हरकत आहे, चांगली असेल तर, अनुकूल असेल तर. आमच्या वारकऱ्यांच्या कीर्तनात कधी तबला नव्हता. आता माझं गाण्याचे शिक्षण झालेलं, तेव्हा मला माहिती आहे तबल्याचं काय मजा आहे ती. हा आता मी पांढरे 2 मध्ये गातो, पखवाज पांढरे 2चा, पण टिपीचा तबला पाहिजे तेव्हा ती चाट वाजते. मी सुरू केलं, बाबा महाराजांनी संप्रदाय मोडला, म्हटलं तू चालू ठेव. नाही, कोणी सांगितलं की तबला हा संप्रदायात बसत नाही? पहिला पखवाज होता. ते पखवाज कशाचे व्हायचे? मातीची बितीची असायचे, घट्ट. ते बघा ना, उत्तर साऊथ इंडियामध्ये असेच असायचे. मग त्याने ते पखवाज होता तो फोडला, आणि फोडल्यावर काय झालं, ते नीट बसलं आणि वाजू लागलं. तेव्हा तो म्हणला, तब बोला. कभी बोला? त्याला जेव्हा फोडला तब बोला, आणि तेव्हापासून तबला सुरू झाला. काय जसं माणसं म्हणतात ना, लात घालीत कमरेत त्याशिवाय उठलं नाही कार्ट, तसं तब बोला, कब बोला तब बोला. मी म्हटलं काय, आता नारनवा सगळेच लावू लागले. मी म्हटलं आता बाबा महाराजांना नाव ठेवत होता. अरे कीर्तनामध्ये जे योग्य आहे ते करायला काय हरकत आहे? पेटी सुद्धा नाही घ्यायची. बेशूर ओरडण्यापेक्षा पेटी घेतलेली बरी ना, नाही का? बेसूर ओरडण्यापेक्षा मी दाखवत नाही कशाला ओरडतात, नाही तर माझ्याच वारकऱ्याची टीका होईल ती. परवाच्या कीर्तनात सांगितलं होतं, गायनती चालत नाही, ओरडंती चालतं. ताल सुराचं ज्ञान पाहिजेच. उत्तम कीर्तन व्हायचं असेल तर तालाचं सुराचं ज्ञान पाहिजे. आपल्या खांद्यावरचा विणा आणि दुसरा लावून देतो, आणि बिघडला तर पुन्हा लावता येत नाही, काय उपयोग आहे? नीट लक्षात घ्या. नारदांना ब्रह्मवीणा दिला. नारदांच्या खांद्यावर काय दिला? जे निघाले की नाही तिथून, ते म्हणे, बाबा आता हा विणा घे आणि प्रचार कर, हरिनामाचा प्रचार कर, कृष्ण भक्तीचा प्रचार कर. बरं का? याच्यावरून खूप वाद झाला होता टीव्हीवर. म्हणजे 30 वर्षापूर्वी पहिली मुलाखत माझी झाली, जेव्हा ऑल इंडिया संबंध जग भारतभर एकच टीव्ही होता, तेव्हा पहिली मुलाखत माझी झाली. विजया जोगळेकर तिथे होती त्यावेळेला. त्यांनी माझी मुलाखत घेतली, आणि रानडे होते मुलाखत घ्यायला, ते हुशार मोठे. त्यांनी मला विचारलं की हे काय तुमची भानगड?
इकडचा विणा तिकडे जातो, म्हणजे आज माझ्या गळ्यात आहे तो तिकडे गेला, ही काय भानगड आहे? मग त्याने बरेच प्रश्न विचारले, कंबर का बांधतात, बुक्का का लावतात, अमकं का लागतात, सगळ्याची उत्तरं दिली. मग म्हटलं ती विणा काय हो तुमची इकडे तिकडे जाते? नाही म्हटलं, चुकीचं बोलताय तुम्ही. ते एकदम रमले. म्हटलं काय चुकीचं बोललो? आमचा ती विणा नाही, तो विणा आहे. ते म्हणले पण व्याकरणामध्ये तसं आहे. ते व्याकरणामध्ये काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. व्याकरणामध्ये काय आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नारदाकडे ब्रह्मवीणा आहे. ब्रह्म हे नपुसक लिंगन पुरुषवाचक आहे, आणि पुरुषवाचक असल्या कारणाने आम्ही ती विणा घेतली नाही, तर तिचा तो कोण खांद्यावर घेतला. तिला खांद्यावर बसली की संसाराचं वाटलं होतं. नाही कळलं तुम्हाला? नाही, एवढं तरी कळायला पाहिजे. हे काही गहन नाही, अत्यंत सोपं. जो पुरुष बायकोला आपल्या खांद्यावर बसून किंवा डोक्यावर बसून घेतो त्याच्या संसाराची वाट लागल्याशिवाय राहत. एक लक्षात ठेवा, तिला जवळ करतो पण आई बाप आयुष्याचे दूर जातात, नाही का? आपल्यात अशी कपॅसिटी पाहिजे संसार करताना. आईलाही खुश ठेवावी, बापालाही खुश ठेवावं आणि बायकोलाही खुश ठेवावं, तरच तो घरातला कर्ता पुरुष. माझं म्हणणं कळलं का? कर्ता पुरुष कशाला म्हणावं? नाहीतर गेलं आपलं, जाऊ द्या, विषय जास्ती वाढवत नाही. तू झालं का लग्न बाबा? झालंय ना? चांगलं आहे, चांगलं आहे. तटकरे साहेबांना काळजी नाही. फार अवघड असतं. नारायण बुवा हसू नका, तुम्हाला मुलं चांगली मिळाली म्हणून. हे बघा, आपल्या जीवनामध्ये आपली मुलं जितके असं करतात ना, तितकं जगात कुणीच असं करत नाही. मुलं जर चांगली निघाली, आपल्या वचनात राहिली, आपल्या आज्ञेत राहिली, अगदी प्रत्येक गोष्ट आपली ऐकायला पाहिजे, आणि आपण तरी त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकायला पाहिजे. जी ऐकली ती म्हणजे झाली ना, नाही का? आता तुमच्या कीर्तनाला तो येतोय, चांगला आहे ना. उद्या त्याला वाटलं आपल्या बायकोला घेऊन फिरलं जावं, तुम्ही जर म्हटला जाऊच नको, तर कसं काय जमायचं नारायण बुवा? नाही, रितसर काय हे? काय 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 महाराज झाले म्हणजे काय असं बोलावं का? काय आमची शिष्य परंपरा आहे. अलिबागकर फड मूळचे जे अलिबागकर गोपाळ बुवा ना, नाही गणपत महाराज, यांना माळ दादा महाराजांची होती. तेव्हा हे आमची शिष्य परंपरा आहे म्हणून कौतुकाने बोलणं चालतं. काय मग आता काय गंमत आहे त्याच्यामध्ये? उलट तू असं कर, आता मी एकटा जातो, जरा तू जाऊन ये, फिरून ये. बरं वाटतं, सुनेला बरं वाटतं, मुलाला बरं वाटतं, सगळ्याला बरं वाटतं, आनंद वाटतो. मग पुन्हा कीर्तनाला हजर. म्हणून आम्ही आमच्या चिन्मय महाराजांना अधूनमधून सुट्टी देतो. या जरा फिरून या, म्हणजे आमच्या कीर्तनाला सोयीस्कर होईल पुन्हा. काय तसं नीट लक्षात घ्या, कसं वागायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, संसार कसा करायला पाहिजे हे कळलं पाहिजे. तसं परमार्थ सुद्धा कसा करायला पाहिजे हे कळलं पाहिजे. पुढचं कशा करता करायचा हेही कळलं पाहिजे, नाही का? संसार कशा करता, नाही का? प्रत्येकाच्या घरामध्ये लग्न कार्य हे मंगल कार्य म्हणतात, बरोबर आहे ना? मग कशा करता लग्न? परंपरा वाढावी, कुलवृद्धी व्हावी, वंशवृद्धी व्हावी, त्याच्याकरता, बरोबर आहे ना? मग सुनेला मुलाला अमकं तमकं नातू झाला, काय आनंद, हो 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 हो, नातू काय, नात काय, काय आनंद. आता तर मला पंते आहेत, काय आनंद. रोज 3 फोन असतात. छोटीच आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे. बाप्पा केव्हा येता? अहो काय बरं वाटतं, कीर्तन करण्यापेक्षा बरं वाटतं. काय म्हटलं मी? का बरं वाटतं? कशामध्ये बरं आहे? कशामध्ये बरं आहे? एक लक्षात ठेवा, माणसं म्हणतात आपल्या मुलाचा आपल्याला मोह वाटतो. तो आपल्या मुलाचा नाही, आपला अंश आहे. तो आपला अंश आहे. भगवंताने सुद्धा म्हटलंय अंश नाही मम वंश. मी पुढे जोडतो, प्रत्येक जीव हा परमात्म्याचा वंश आहे.
कुठून आला पहिला बाप कोण, त्याच्यापासून मग अमक्या 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 झाले. तसं काही जाती वगैरे काही नाही. ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण, साधं सरळ घडत आहे. जगत, जीव आणि परमात्मा हे तीन तयार झाले. एक जगत, एक जीव. पण त्याने विचार केला की जीवामध्ये असं काहीतरी पाहिजे की ज्याला काहीतरी कळेल. मग कळण्याकरता काय घातलं? पहिल्यांदा ज्ञान घातलं. तुम्ही जेव्हा ज्ञान तुमचं जागृत होतो तेव्हा समजावं तुम्ही ब्राह्मण आहात. हे असायलाच पाहिजे. तो असल्याशिवाय जीवन जगू शकत नाही. म्हणून गुणकर्माकडून विभागणी म्हटलं ते असं आहे. गीता मग आता नुसता ब्राह्मण आहे, ज्ञान चांगलं आहे, बाकी पुढचं काही येत नाही. बायकोला घेऊन रस्त्याने निघाला. रस्त्याने निघाल्यानंतर एक मावाली आला, बायकोला धक्का मारला. ती म्हणली, अहो तुम्ही माझ्या शेजारी चालले, त्याला काही बोलत सुद्धा नाही, सगळं ब्रह्म आहे. मग म्हणली त्याच्याच बरोबर जाते, सगळंच ब्रह्म ना. नाही सगळंच ब्रह्म, मग तुम्ही ब्रह्म तूही ब्रह्म, जाऊ का म्हणली. अहो पुरुषात का काय, परपुरुष मला धक्का मारतोय, जरा निदान त्याला धक्का तरी द्या. पाहिजे का नको? काय आज कुलकर्णीने उपरणे वगैरे छान घेतले. फक्त मी पाया पडताना कधी इकडे तिकडे बघत नाही जास्ती, पण अवलोकन करताना एक अवलोकन केलं की तुमच्या बायकोच्या गळ्यात माळ आहे. तर तुमच्या गळ्यात केव्हा दिसेल तो आमचा भाग्याचा दिवस. अहो तुमच्यासारखी अशी मंडळी परमार्थात आली तर खरंच संप्रदायाचं नव्हे, संप्रदायाचं नाही, जगाचं कल्याण त्याच्यात आहे. हा, गटारं पाहिजेतच, पाणी पाहिजेच, रस्ते पाहिजेच, पण चालणारी माणसं जर झिंगत चालली तर त्या केलेल्या रस्त्यांचं काय होईल? रस्ते शिल्लक राहणार नाहीत, मग संपला जीवन. म्हणून नीट लक्षात ठेवा की जीवन सुधारण्याकरता, मग संसार कशा करता? दोन मुलं बाळ चांगली होण्याकरता. परमार्थ कशा करता? दोन भाग आहेत त्याच्यात, एक मुक्ती आणि एक भक्ती. काहींचा परमार्थ मुक्ती करताय, आणि आज कीर्तनाचा जो अभंग आहे तो उपजवणी पुढती येऊ काला खाऊ दही भात. भक्ती करताय. वारकरी संप्रदायाची रोजची प्रार्थना आहे ही आहे, हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. देवा वारी चुकून देऊ नकोस जन्म जन्मांतरी. हे बघा, माणसं म्हणतात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटलं पाहिजे. कोण सुटून वरून खाली आलाय? नाही, हे बघा, लिहिलंय मला मान्य आहे, पण असा कोणी आलाय का की मी सुटलेलो खाली आलोय मोक्षातून? मोक्ष हेच खरं मरण आहे. नीट लक्षात घ्या माझं बोलणं. तुम्ही भागवत काढून बघा, जे भागवतावर प्रवचन कीर्तन झाली, व्यासाने प्रत्येक ठिकाणी म्हटलंय की मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. मागच्या ग्रंथामध्ये मुक्तीचं श्रेष्ठत्व होतं, पण भागवतामध्ये त्यांना कळलं की भक्तीशिवाय पर्याय नाही. भागवत ग्रंथ काढून बघा म्हणजे तुम्हाला कळेल, नाही का. आणि नारदाला जी स्मृती कायम ठेवली हे सांगितलं का मी परवा?